शापितगड भाग 7. ज्या क्षणी वडिलांच्या लक्षात आले त्या क्षणी त्यांनी एका राजपत्र काढून त्यात राज्यातून त्याची हकालपट्टी केली. सर्व जनतेसमोर झालेल्या हकालपट्टीमुळे तो सूडगण्य पेटला होता. त्याचाच बदला म्हणून अशाच एक सर्वपित्री अमावास्येला जेव्हा बाबा वेताळाची उपासना करत होते तेव्हा याने त्याचा पाठलाग करून तो मंत्र मिळवला. या मंत्राची खासियत अशी आहे की संपूर्ण विवस्त्र होऊन 108 वेळा तो अखंड बोलावा लागतो आणि एकदा का शेवटचा उच्चारण झालं की मंत्र म्हणणाऱ्याने स्वतःला त्या अग्निकुंडात झोकून द्यायचं. यामुळे वेताळाला नरबळी पण मिळायचा आणि वडिलांच्या उपासनेवर खुश होऊन त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अभय मिळायचं. त्यानंतर जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा हा मंत्र बोलला की सर्व पितरे तुमच्या कामास हजर. मग अगदी काहीही असू दे, पण सत्तेच्या हव्यासाही त्याने मंत्रोच्चारण चालू असतानाच होमकुंडात जनावरांची चरबी ओतली, ज्यामुळे ज्वलनाने भडकला आणि दचकल्यामुळे वडिलांच्या नामस्मरणात खंड पडला. बस त्याच क्षणी वेताळाचा कोप झाल्यामुळे वडिलांना त्यांचे प्राण गमवावे लागले. त्यानंतर आम्ही सर्वांना वाड्यातच नजरकैद ठेवण्यात आलं आणि हा स्वतः त्या गादीवर बसला. त्याने मंत्र तर मिळवला, पण तो जरा किचकट असल्यामुळे त्यालाच समजेल अशा सांकेतिक भाषेत वाड्यासमोरील शिलारेषेवर तो कोरून घेतला. त्यानंतर सुरू झाला अत्याचाराचा पर्व. त्याने सर्व प्रदेश काबीज करायला सुरुवात केली. जनतेचे अतोनात हाल होऊ लागले. सर्व कलारांचा राजाश्रय काढून घेण्यात आला. पूर्वी जी जनता आपला आयुष्य सुद्धा आपल्या राजाला मिळो अशी प्रार्थना देवाजवळ करायची, ती जनता आता त्याच्या मरणाची वाट पाहू लागली. आम्ही नजरकैदेत असलो तरी लोकांना संशय येऊ नये म्हणून राजदरबारात सर्वांसमोर आम्हाला नेहमीसारखीच वागणूक मिळत असे. फक्त कोणाला भेटण्याची परवानगी अजिबात नव्हती. त्याच कारणही त्याने तितक्याच हुशारीने राज्यात पसरवलं की आमच्या राजमाता म्हणजे आमच्या आऊसाहेबांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना अविरत विश्रांतीची गरज आहे. तो सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकत असला तरी आमच्या प्रधानांच्या डोळ्यातून या सर्व गोष्टी बरोबर टिपल्या होत्या, कारण तेच आमच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख होते आणि आमच्या वडिलांनंतर राज्यातील जनता त्यांचाच शब्द वैध मानत असे. त्यांनीच आपल्या गुप्तहेरामार्फत सर्व गोष्टींचा व्यवस्थित पाठपुरावा करून सर्व गोष्टी आमच्यापर्यंत नीट पोचतील याची काळजी घेतली आणि मग प्रधानांच्या मदतीने त्यांचाच डाव मी त्यांच्यावर उलटवला. ज्या पद्धतीने त्याने बाबांच्या पूजेत विघ्न आणला त्याच मार्गाने आम्हीही त्याला जायबंदी केलं. परंतु मरता मरता आक्रोशाने त्याने शाप दिला, हे सर्व साम्राज्य मी मरताक्षणी नाश पावेल. राजकुमारी आरोही, माझ्याबरोबर तूही यापुढे या गडावर शापित बनून राहशील आणि ज्या सर्व पितरी अमावास्येला मला एकदा नरदेह पुन्हा प्राप्त होईल त्या दिवशी मी वेताळाला परत प्रसन्न करून या संपूर्ण साम्राज्यावर माझं राज्य आणेन आणि पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे. मी जितक्या आर्ततेने कानात प्राण आणून तिची गोष्ट ऐकली होती तितक्याच घायाळ नजरेने तिला न्याहाळत होतो. पण क्षणात स्वतःला सावरून मी तिला विचारले, पण मी तर वाचलं होतं की राजा भ्रमण वर्माच्या 30 राण्या होत्या आणि त्यातल्या 8व्या राणीने सत्तेच्या हव्यासापायी राजाचा घात केला.
मी माझा विकिपीडियाचा तुणतुणा वाजवला. हो, होत्या ना, पण त्या माझ्या वडिलांच्या नसून माझ्या काकांच्या होत्या. त्यानेच आजूबाजूच्या राज्यातून त्या हस्तगत केल्या होत्या. बाकी हे 8व्या राणीने घात केला वगैरे मीही पहिल्यांदाच ऐकते. आता माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडून लागला. म्हणजे मगाशी घोड्यावरून पंडित नसून त्याच्या शरीरावर ताबा घेतलेला समर वर्मा होता आणि तो आता नरबळी द्यायला चालला होता. माझी दातखिळी बसली. मी डोक्याला हात लावून खाली बसलो. तुम्ही काळजी करू नका. आज काहीही करून आपण त्याला त्याच्या मनसुब्यामध्ये यशस्वी होऊ द्यायचं नाही. तिने मला तिच्या नाजूक हातांनी हळूच वर उठवलं. असं वाटत होतं जणू सर्व विश्व थांबलंय आणि आम्ही दोघंच या प्लॅनेटवर जिवंत आहोत. स्टोरी कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा.